या ठिकाणी या धम्म परिषदेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत राष्ट्रीय सचिव आदरणीय BH गायकवाड साहेब. मी त्यांचं या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो नवी मुंबई जिल्ह्याचे कोषाध्यक्ष सन्माननीय प्रकाश माने गुरुजींना की आपण त्या ठिकाणी आदरणीय BH गायकवाड साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत करावं अशी मी या ठिकाणी माने गुरुजींना विनंती करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं धम्म चळवळीचा प्रचार प्रसार गतिमान करणारे आदरणीय BH गायकवाड साहेब या ठिकाणी आजच्या या धम्म परिषदेसाठी आले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो साहेबांचं. त्यांना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीनं धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आणि यानंतर या धम्म परिषदेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय ॲडव्होकेट यशस वानखड साहेब. साहेब राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आहेत. त्यांचं स्वागत मी नवी मुंबई जिल्ह्याचा सरचिटणीस या नात्यानं साहेबांचं स्वागत करतो. यानंतर जो लंचनंतर जो विषय जो होता केदारे साहेबांचा तो विषय घ्यायला सांगितलं आहे आमच्या केंद्रीय प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्यांनी. आणि म्हणजे पूर्ण वेळ जेवल्यानंतर भीमराव साहेबांना द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी त्याने सांगितलं की ह्या विषयानंतर केदारे साहेबांचा विषय होईल याची आपली नोंद घ्यावी सर्वांनी. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी बसून घ्यायचं. थोडासा उशीर होईल पण भीमराव साहेबाला जास्तीत जास्त वेळ आपल्याला इथे देता येईल. ओके. धन्यवाद सर. या ठिकाणी खरोखर ज्यांच्या मार्गदर्शनाची नेहमी आपल्याला उत्सुकता असते असं एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये एक महाराष्ट्राचे आणि केंद्राचे पदाधिकारी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आदरणीय अशोक केदारे गुरुजी केंद्रीय कार्यालय सचिव व सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. मी या ठिकाणी प्राध्यापक गौतम सोनकांबळे साहेबांना विनंती करतो जिल्हा संघटक त्यांनी आदरणीय अशोक केदारे गुरुजीचं स्वागत करावं अशी मी त्याला विनंती करतो. व्यक्तिमत्व आणि अनुभवी व्यक्तिमत्व या ठिकाणी महाराष्ट्रातून केंद्रातून आपल्याला या धम्म परिषदेला या ठिकाणी संबोधित करण्यासाठी या धम्मपीठावरती विराजमान झालेले आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आपण या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी. धन्यवाद साहेब. या ठिकाणी कार्यालयीन कामकाजाचा दिवस असताना सुद्धा आदरणीय अशोक केदारे गुरुजींनी या ठिकाणी आपल्याला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी या धम्म परिषदेला संबोधित करण्यासाठी गुरुजी आलेले आहेत. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कोषाध्यक्ष आदरणीय प्रशांतजी गडकरी साहेबांचं स्वागत या ठिकाणी जिल्ह्याचे संघटक आदरणीय हिरामन थोरात साहेबांना मी विनंती करतो गुरुजींना की आपण त्या ठिकाणी आदरणीय प्रशांत गडकरी साहेबांचं स्वागत त्या ठिकाणी आपण करावं. गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार बाकी आहे आणि शाखांच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार बाकी आहे. 2 वाजेपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या ठिकाणी येणार आहेत. आपण कोणीही या ठिकाणाहून जाता कामा नये याची नोंद आपण घ्यायची आहे. या ठिकाणी सर्व अनुभवी पदाधिकारी या ठिकाणी या मंचावरती आले आहेत. आपण चांगल्या प्रकारचा धम्मामृत या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. धन्यवाद सर गडकरी साहेब. धन्यवाद. मी या ठिकाणी आदरणीय अशोक केदारे गुरुजी केंद्रीय कार्यालय सचिव व सरचिटणीस महाराष्ट्र राज्य गुरुजींना या ठिकाणी विषय दिलेला आहेत भारतीय संविधान लोकहित व अंमलबजावणी. मी गुरुजींना विनंती करतो की साहेब आपण आपल्या या विषयाला या ठिकाणी सुरुवात करावी. सर्वप्रथम संपूर्ण भारतवर्ष व जगभरात बौद्धांचं एक अतिशय महत्त्वाचं पर्व सुरू आहे आणि ते पर्व म्हणजे वर्षावास. या महन्मंगल अशा वर्षावासाच्या सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी पदाधिकारी बालक सर्वांना या वर्षावासाच्या मंगल अशा शुभेच्छा देतो. आणि नवी मुंबई जिल्हा शाखेने जो विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे अतिशय उत्साहाने परिपूर्ण असलेला हा सोहळा
सकाळपासून सुरू आहे. 10 नाही 20 नाही 28 वर्ष झालीत हा नवीन जिल्हा आणि याचा 28वा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. 28 वर्ष बंधू भगिनीने जवळजवळ 2 तप होऊन गेली आहेत, एक पिढी झालेली आहे आणि इतका आनंदाचा सोहळा आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होणार आहे. या ठिकाणी जिल्हा शाखेच्या वतीने असे जाहीर करण्यात येत आहे की खाली जे भोजन व्यवस्था आहे ती थांबवण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणीही सभागृह सोडून खाली जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे आदरणीय जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीकडून. तरी या वर्षावसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्यानंतर मी या वर्धापन दिनाच्याही सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हा जो विषय दिल्यात आलेला आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे, सर्वांशी संबंधित विषय आहे, भारतभराशी संबंधित असलेल्या सगळ्या नागरिकांशी, प्रत्येक भारतीयाशी संबंधित हा विषय. भारतीय संविधान, लोकहित आणि अंमलबजावणी या विषयाला या ठिकाणी सुरुवात होत आहे. तथागत आणि बोधिसत्व या दोन्ही महामानवांच्या क्रांतिकारी कार्याला, प्रबोधनकारी विचारांना आणि महन मंगल अशा प्रतिमांना पंचांग प्रणाम करतो. संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या 21 वर्षे केलेल्या धम्ममंगल कार्याला मी या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांच्या पश्चात ही संस्था एका महिलेने सांभाळली आणि ही संस्था केवळ महाराष्ट्रापुरती न मर्यादित ठेवता भारतभरातील जवळजवळ 26 राज्यांमध्ये पोचवली आणि संस्थेचा प्रसार आणि प्रचार आजतागायत चालू आहे. आणि राष्ट्रीय संरक्षक या पदाला त्या याही वयामध्ये न्याय देत आहेत त्या महाउपासिका, महाधम्मधारिणी आदरणीय मीराताई आंबेडकरांना आणि त्यांच्या मागील 46 वर्षाच्या धम्ममंगल कार्याला मी या ठिकाणी अभिवादन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आणि या देशातील वंचितांचे श्रद्धास्थान श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या धम्म, सामाजिक आणि राजकीय वाटचालीला मी या ठिकाणी सविनय सादर जय भीम करत आहे. आपल्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, ट्रस्टी आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना आणि मागील त्यांच्या 11 वर्षे अखंड चाललेल्या धम्ममंगल कार्याला मी अभिवादन करत आहे. महाराष्ट्र राज्य अंतर्गत असलेला हा नवी मुंबई जिल्हा आणि या जिल्ह्याचा या ठिकाणी 28वा वर्धापन दिन संपन्न होत असताना या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले पूज्य भंते विशुद्ध बोधीजी, संस्थेचे राष्ट्रीय सचिव आणि छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचे प्रभारी, सर्वांचे गुरुवर्य आदरणीय BH गायकवाड साहेब, केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सचिव, संपूर्ण दक्षिणात्य राज्यांचे प्रभारी ॲडव्होकेट डॉक्टर SS वानखडे साहेब, आयुष्यमानिनी सुषमाताई पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महिला विभाग प्रमुख, आयुष्यमानिनी रागिनाताई पवार केंद्रीय पदाधिकारी आणि या महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय UG बोराडे साहेब, संपूर्ण कार्यकारिणीला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक अध्यक्षाला त्यांना विचार स्वातंत्र्य आणि कृती स्वातंत्र्य देणारे आमचे बोराडे सर, महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रशांत गडकरी साहेब, आदरणीय बापू निकाळजे सर, कार्यालयीन सचिव आदरणीय रवींद्र इंगळे साहेब, महाराष्ट्र राज्याचे संरक्षण सचिव आणि सर्वात महत्त्वाचे तुमचे भूमिपुत्र, तुमच्या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र राज्याचे संघटक, संपूर्ण कोकण प्रदेश जे सांभाळत आहेत, कोकणातले जवळजवळ 4 आणि 2 5 जिल्हे सांभाळत आहेत ते आदरणीय जयवंत लवांडे साहेब, या कार्यक्रमाचे आणि तुमचे अध्यक्ष आदरणीय नामदेव साहेब जगताप, त्यांचे महामंत्री संजयजी झनके आणि संपूर्ण कार्यकारिणी, महिला प्रदेश कार्यकारिणी आणि विचारपीठावर उपस्थित असलेले अन्य मान्यवर आदरणीय महादेव गायकवाड आहेत, विजयजी झनके साहेब आहेत आणि सर्व मंडळी जी या विचारपीठावर उपस्थित आहे आणि समोर उपस्थित आहेत, सर्व शाखांचे, सर्व शहरांचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सर्व बहादर सैनिक अधिकारी, बाल बालिका, तुम्हा सर्वांना सविनय सादर जय भीम. बंधू भगिनींनो, हा जो विषय आहे जाणीवपूर्वक
मी तुम्हाला जर सांगितलं मगाशी की बोराडे साहेब ज्या दिवसापासून महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष झालेत, प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्यांनी वैचारिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुमच्या मनात जे आहे ते प्रत्यक्ष कृतीत उतरवायचं आहे. प्रत्येक कल्पना ही आधी मनात येते आणि मग ती आचरणात येते. तथागतांचा हा संदेश आहे. विचार स्वातंत्र्य जे बौद्धांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळे विषय देखील तुमच्याच नवी मुंबई जिल्ह्याच्याच पदाधिकाऱ्यांनी निवडलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे विषय. पहिला विषय सरांनी सादर केला बोराडे साहेबांनी, भारतीय बौद्ध महासभेचं नियोजन आणि पुढील वाटचाल. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येक पदाधिकारी, मग तो महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, तो कार्यप्रवण झाला पाहिजे, हेही संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. आणि त्यालाच अनुसरून त्यांनी दुसरा विषय दिला, भारतीय संविधान. अतिशय प्रत्येकाशी संबंधित विषय आहे, भारत देशाशी संबंधित. आणि त्यातील जनतेच्या हिताची काय, लोकहित काय आहे, भारतीय संविधान लोकहित काय आहे त्याच्यात, आणि त्याची अंमलबजावणी होत आहे का, हा तो विषय. अतिशय महत्त्वाचा विषय. प्रत्येक जागृत पदाधिकाऱ्याने, प्रत्येक महिला असू द्या, पुरुष असू द्या, तरुण असू द्या, सुशिक्षित असू द्या नाही तर अशिक्षित असू द्या, त्यांनी हा विषय जाणून घेणे, निदान ऐकणं तरी महत्त्वाचं आहे. जेणेकरून भारतीय संविधान निर्माण कसं झालं, संविधानात काय आहे लोकहित आणि त्याची अंमलबजावणी होते का, हे जाणून घ्यायचं आहे. तर विषयाला सुरुवात होते. विषयाचं पहिलंच आहे, विषयाकडच्या टायटलकडे पाहिलं, शीर्षकाकडे पाहिले तर आपल्याला दिसते भारतीय संविधान. आणि त्याच्या पुढे दोन गोष्टी आहेत, त्यामध्ये लोकहिताच्या काही गोष्टी आहेत आणि त्याची अंमलबजावणी. तर सर्वात आधी आपण भारतीय संविधान म्हणजे काय हे पाहूया. भारतीय संविधान आपल्याला सांगण्यात येतं किंवा आपणही अभ्यास करतो, आपल्याला बाजारात मिळतं. भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, जगातील सगळ्यात मोठं ते लिखित संविधान आहे. अनेक वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला सगळ्यात मुखोद्गत आहेत. 12,000 पृष्ठांचं ते संविधान आहे. निर्मितीला जवळजवळ 64 लाख रुपये खर्च आला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आणि बाबासाहेबांनी दिवसाचा रात्र करून ती लिहिलं आणि ते देशाला अर्पण केलं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी. 22 भागांचं ते संविधान, 395 कलमाचं ते संविधान, 8 परिशिष्टांमध्ये सामावलेलं संविधान, हे आपल्याला माहीत आहे. परंतु त्या संविधानात काय आहे, त्या 22 भागांमध्ये काय आहे, 395 कलमांमध्ये काय आहे, याबाबत आपण थोडं जागृत नसतो. फॅक्ट आहे. आणि ही फॅक्ट सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे संविधानाची भाषा अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे. संविधान हे इंग्रजीमध्ये लिहिण्यात आलं. संविधानाची भाषा ही जागतिक दर्जाची भाषा आहे. त्याच्यामध्ये मराठीच इतकी क्लिष्ट आहे हे कबूल करायला पाहिजे. अनेक मला असे रूट लेवलवर कार्य करताना महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण तरुण युवा भेटतो, पदाधिकारी भेटतो. सर, संविधानाची भाषा खूप क्लिष्ट आहे, घरात संविधान आहे, वाचायला घेतो पण समजत नाही. का या गोष्टी कळत आहेत का आपण रूट लेवलवर काम करतो. कुठली गोष्ट कधी तपासायची हेच आपल्याला माहीत नसतं. आणि हे संविधानाचं जे स्वरूप आहे हे आपल्याला लोकाभिमुख करायचं आहे. संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे बंधू भगिनींनो. जगात युनोने मान्य केलेलं आहे. 197 देश युनोमध्ये आहेत. आणि त्यापैकी कुठल्याही देशात जर कुठला प्रसंग निर्माण झाला, अडचण निर्माण झाली, एकमेव पुस्तक रेफरन्स केलं जातं आणि ते म्हणजे भारतीय संविधान. याचा अर्थ ते किती महान आहे, किती महान आहे याचा विचार करायचा. आणि त्यामध्ये खरोखर लोकहिताच्या गोष्टी आहेत का, त्या 22 भागांमध्ये काय आहे, ते आपल्या उपयोगाचं आहे का, याचा आपण आता विचार करायचा आहे भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी म्हणून. आणि बौद्ध म्हणजे केवळ नमो तस्सं म्हणतो म्हणून नाही, पंचरंगाची पट्टी घातली म्हणून आपण बौद्ध नाही. बुद्धीला प्रामाण्य मानणारे तोच खरा बौद्ध असतो. आणि त्यामुळे आता आपण भारतीय संविधान आधी जाणून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये लोकहित आहे की त्याची अंमलबजावणी शेवटच्या 5 मिनिटात मी सांगणार आहे. तर या भारतीय संविधानामध्ये अतिशय सोपी रचना आहे. मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बोराडे साहेबांच्या आदेशान्वये संविधानाबद्दल जागृती सुरू आहे. केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या आदेशाने जागृती सुरू आहे. काय आहे भारतीय संविधान, त्या 22 भागांमध्ये काय आहे. आणि जेव्हा तुम्हाला अडचण असेल, मला माहीत आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरात संविधान आहे.
पण कुठला रेफरन्स कधी बघायचा हे माहीत नसल्यामुळे महिला असू दे किंवा पुरुष, आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे. भारतीय संविधानाचा पहिला भाग काय सांगतोय? कलम 1 ते 4, भारत देशाचं नाव इंडिया, दॅट इज भारत, एवढंच लिहिलंय संविधानात, कलम 1 ते 4 पहिल्या भागात. आणि एवढं असताना मग आपल्या मागे डोक्यावर काय थोपवलं जातं? हिंदुस्तान, हिंदू राष्ट्र, आर्याव्रत, हे शब्द असंसदीय आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. भारतीय संविधानाच्या पहिल्या भागात भारत देशाचं नाव यासाठी कलम 1 ते 4 यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आले आहे. भारत देशाचं नाव वाचायचं असेल तर संविधानाचा पहिला भाग वाचायचा, कलम 1 ते 4, त्यामध्ये आपल्याला इंडिया, दॅट इज भारत एवढंच दिसेल, अन्य कुठलंही नाव नाही. भारतीय संविधानाच्या दुसऱ्या भागात काय सांगितलंय? कलम 5 ते 11, भारतीय नागरिकत्व. बस, तुम्हाला नागरिकत्वाबद्दल काय डाऊट असतील तर भारतीय संविधानाचा कलम भाग दुसरा बघायचा, कलम 5 ते 11 मध्ये. त्यामध्ये सांगितलंय की या देशाचा नागरिक हा भारतीयच आहे. बघा, जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि राजस्थानपासून आसाम ओरिसापर्यंतला प्रत्येक नागरिक हा भारतीय आहे. तो महाराष्ट्रीय नाही, तो बंगाली नाही, तो गुजराती नाही, तो कानडी नाही. प्रत्येक नागरिक हा भारतीयच आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि देशाचं नागरिकत्व एकेरी आहे, एकेरीच नागरिकत्व, बस, अन्य कुठलं नागरिकत्व नाही. मी महाराष्ट्राचा, आय एम फ्रॉम महाराष्ट्र, आय एम फ्रॉम गुजरात नाही चालत. त्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, तो भाग वेगळा. डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासाचा दाखला. आणि भारतीय संविधान इथे दुसऱ्या भागात सांगतंय की कलम 5 आणि 11 मध्ये तुम्ही इथे प्रांतीयवाद नाही. जे काही प्रांतीयवाद इथे थोपवला जातो इथले लोकल राजकारणी, त्या गोष्टी बौद्धांनी मनात आणायच्या नाही. ते प्रत्येक जण भारतीयच आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं ते वाक्य लक्षात ठेवायचं आहे, मी प्रथमतःही भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे. हे नागरिकत्व भारतीय संविधानाच्या दुसऱ्या भागात तुम्हाला सांगितलंय, कलम 5 ते 11 मध्ये. पाहण्यासाठी तर दुसरा भाग वाचायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय संविधानातील तिसरा भाग, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट, मौलिक अधिकार, हे जर तुम्हाला वाचायचे असतील तर भारतीय संविधानाचा तिसरा भाग खोलायचा, कलम 12 ते 35. बघा, कलम 12 ते 35 मध्ये सगळे मूलभूत अधिकार इथल्या भारतीयाला देण्यात आलेले आहे. आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात. प्रत्येक भारतीयाचे मूलभूत अधिकार या 12 ते 35 मध्येच सामावलेले आहेत, ज्यामध्ये तुमचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, संचाराचा अधिकार आहे, तुमचा शोषणाविरुद्ध दाद मागायचा अधिकार आहे, तुम्हाला कुठला धर्म स्वीकारायचा आहे तो अधिकार आहे, मालमत्तेचा अधिकार आहे. आणि त्यामध्ये 12 ते 35 मधले अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे, विषमता नष्ट करण्यात आलेली आहे, समता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि हे मूलभूत अधिकार जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. आणि हे दुसरं तिसरं काही नसून तथागत भगवान बुद्धांची तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मूलभूत अधिकारामध्ये सामावलेली आहेत. कलम 12 ते 35 मध्ये संविधानाच्या तिसऱ्या भागात तुम्हाला मूलभूत अधिकार वाचायला भेटतील. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भारतीय संविधानामध्ये जर तुम्हाला मूलभूत अधिकार वाचायचे तर तिसरा भाग वाचायचा आहे, कलम 12 ते 35. अतिशय महत्त्वाचं, ज्या संविधानाचं खास वैशिष्ट्य आहे ते यामध्येच आहे. जातीयता, विषमता, लिंगभेद, धर्मभेद, जातीभेद, सगळे वर्णन, सांपत्तिक स्थिती, गरीब श्रीमंत, सगळ्या गोष्टी या कलमांमधून नष्ट करण्यात आलेल्या आहेत. कलम 12 ते 35 मध्ये कुठलाही तपासा, कुठलाही कलम तपासा, त्या ठिकाणी तुम्हाला केवळ समता, स्वातंत्र्य, बंधुताच दिसेल. भारतीय संविधानामधील तिसरा भाग, कलम 12 ते 35. याच्या पुढे भारतीय संविधानातला चौथा भाग, कलम 36 ते 51. कलम 36 ते 51 मध्ये संविधानकर्त्यांनी इतकं स्वातंत्र्य राज्यांना दिलेलं आहे. बघा, राज्य, घटक राज्य, की तुम्ही तुमच्या राज्यांमध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे, कलम 36 ते 51 मध्ये सगळीच्या सगळी तत्व हे दुसरं तिसरं काही नसून कालामसूत्र आहे, सिगाल सूत्रच त्या ठिकाणी आहे. प्रत्येक कलम तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी सांगितलंय जे काही कायदे करताल ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचे, सुखाचे, कल्याणाचे आणि त्यांचे कुशल कर्माचेच कायदे करायचे आहेत. त्यांच्या आरोग्याचे, त्यांचे शिक्षणाचे, त्यांच्या लहान मुलांचे संगोपनाचे कार्य तुम्हाला कायदे करायचे आहेत. कुठलाही कायदा बेकायदेशीरपणे करायचा नाही. भारतीय संविधानकर्त्यांनी
या चौथ्या भागामध्ये कलम 36 ते कलम 51 मध्ये आदेश देण्यात आले आहेत. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे, कुठलाही कायदा करा तो सर्वसामान्यांच्या हिताचाच पाहिजे, सुखाचाच पाहिजे. कलम सुत्तामध्ये जे सांगितले विचार स्वातंत्र्य लोकांच्या हिताच्या सुखाचे आहे का, मगच ते स्वीकारा. अशा रीतीने हा भारतीय संविधानाचा चौथा भाग आहे. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे, DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आयुष्यभर लक्षात ठेवा, जर कुठलं संविधान आहे घरात, राज्यांनी काय करावं हे जर पाहायचं असेल तर संविधानाचा चौथा भाग उघडायचा, कलम 36 ते 51 बघायचे आणि आपलं ज्ञान वाढवायचं आहे. आणि याच संविधानामध्ये कलम 51 मध्ये त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शक मूलभूत अधिकार दिलेत, याचप्रमाणे कलम 51 मध्ये आपल्याला राष्ट्रीय कर्तव्य, आपली प्रत्येकाची मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. सर्वसाधारणपणे असं होतं की मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क म्हटलं की आपण 2 पाऊल छाती पुढे काढून चालतो, परंतु मूलभूत कर्तव्य म्हटले की 1 पाऊल मागं होतो. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. कर्तव्य, यू हॅव टू डू इट, तुम्ही त्याचं पालनच करणे आहे. आणि त्याचा उल्लेख आहे 51 मध्ये. त्यामध्ये सांगितलं आहे प्रत्येक भारतीयाने भारतीय राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, राष्ट्रगीताचा सन्मान करणे, राष्ट्रचिन्हांचा सन्मान करणे, राष्ट्रीय संपत्तीचा संरक्षण करणे, एकता सांभाळणे, जातीयता नष्ट करणे, विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणे, अंधश्रद्धा नाकारणे, स्त्रियांचा सन्मान करणे. या सगळ्या 10 मूलभूत कर्तव्य आहेत. सगळ्या गोष्टी रेडीमेड आहेत. बंधू भगिनींनो, भारतीय संविधानकर्त्यांनी आपल्याला राजमार्ग बनवून दिला आहे, आपल्याला फक्त त्याच्यावर चालायचं आहे. अशी एकही गोष्ट नाही की ती संविधानातून सुटली, एकही सुटलेली नाही. येईल आता पुढे. आत्ताशी आपण चौथ्या भागात आहोत. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे, याच्यामध्ये केंद्राने राज्यांना अधिकार दिले की तुम्हाला कुठलाही कायदा करायचा असेल तो लोकांच्या हिताचा, सुखाचा, कल्याणाचाच करायचा आहे आणि प्रत्येक भारतीयाने राष्ट्रीय मूलभूत कर्तव्याचं पालनच केलं पाहिजे. हा आहे भारतीय संविधानाचा चौथा भाग. भारतीय संविधानाचा 5वा भाग काय सांगताय? संविधानकर्त्यांनी या 5व्या भागात जर तुम्हाला केंद्र सरकार कसं चालतंय, आपलं संघराज्य कसं चालतंय याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला ह्या कलमाचा अभ्यास करायचा आहे. कलम 52 ते कलम 151 भारतीय संविधानाचा भाग 5वा. पूर्ण केंद्र सरकार कसं चालतं, राष्ट्रपती कसा निवडायचा, त्याची पात्रता काय, प्रधानमंत्री कसा, सांसद शब्द वापरा, मेंबर ऑफ पार्लमेंट. खासदार शब्द असंविधानिक आहे. खासदार शब्द, आमदार शब्द आपल्या तोंडी पडलेत. हे दुसरं तिसरं काही नसून गुलामगिरी आहे, मुघलांची गुलामगिरी. कधीही तुम्हाला भारतीय संविधानात खासदार शब्द दिसणार नाही, आमदार शब्द दिसणार नाहीत. हे मोगल सम्राट अकबराचे दिवाने आम आणि दिवाने खासमधल्या सदस्यांचे हे विडंबनात्मक रूप आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मेंबर ऑफ पार्लमेंट, संसद सदस्य म्हणजे खासदार. मीही खासदारच बोलतोय का तर समजण्यासाठी. विधानसभा सदस्य म्हणजे आमदार. घटनेमध्ये कुठेही तसं शब्द आलेले नाहीत. तर ह्या 5व्या भागात तुम्हाला केंद्र सरकार म्हणजे आपलं संघराज्य कसं चालतं, त्यामध्ये राष्ट्रपती, संसद सदस्य, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांच्या निवडणुका, त्यांची पात्रता, सुप्रीम कोर्ट कसं चालतं, कॅग कसं चालतं, कंट्रोलर आपल्या जनरल अकाउंटिंगचा एक मोठी संस्था आहे. या सगळ्या संस्था कशा चालतात याचं सगळं वर्णन तुम्हाला कलम 52 ते कलम 151 मध्ये वाचायला मिळेल. आत्ताही तुम्ही घरी गेलात तर भारतीय संविधानाचा 5वा भाग खोलायचा, तुम्हाला केंद्र सरकार कसं चालतं हे स्पष्टपणे कळेल. त्यांचे पगार कोण ठरवणार, त्यांचं सचिवालय कसं असणार, कधी अविश्वासाचा ठराव आणायचा, एकही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून सोडलेली नाही. किती महान, उगाच नाही त्याला जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान म्हणत. तर कलम 52 ते कलम 151 मध्ये पूर्ण केंद्र सरकार कसं चालतं हे तुम्हाला 5व्या भागात वाचायला भेटणार आहे. घरी जाऊन तुम्ही वाचायचंच आहे. बघा हे कसं नियोजन आहे. 5वा भाग. पुढचा भाग 6वा भाग. राज्य सरकार कसं चालतं, स्टेट्स, घटक राज्य कसं चालतं हे जर तुम्हाला वाचायचं असेल तर भारतीय संविधानाचा 6वा भाग खोलायचा. भारतीय संविधानाचा 6वा भाग खोलायचा. कलम 152 पासून कलम 237 पर्यंत तुम्ही या कलमांचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला कळेल राज्य सरकार कसं चालतं. राज्यपालाची नेमणूक, राज्यपाल वरून येतो, मग मुख्यमंत्री असतो, मग विधानसभा सदस्य ज्याला आपण आमदार म्हणतो, सभा, मग विधान परिषद,
हे सदस्य, मग त्यांचं मंत्रिमंडळ, मग त्यांचं सचिवालय, मग त्यांची नेमणूक, त्यांची निवड, अपात्रता कशी होते, अविश्वासाचा ठराव कसा मांडायचा, कोण मांडणार, कायदा कसा बनवायचा, विधेयक कसं पारित करायचं, या सगळ्या गोष्टी बारीक सारीक रीतीने 6व्या भागात तुम्हाला वाचायला भेटतील. याला संविधान म्हणतात. म्हणून प्रत्येक गोष्टी जग रेफरन्स केलं जातं. भारतीय संविधानाचं हे वैशिष्ट्य आहे. 152 पासून 237 या कलमांमध्ये पूर्णपणे तुम्हाला घटक राज्यांचा कारभार कसा चालतो हे वाचायला मिळेल. पूर्णपणे भारतातील घटक राज्यांचा अभ्यास 6व्या भागामध्ये. 7वा भाग भारतीय संविधानातून निरसित केलेला आहे. कलम 238 भारतीय संविधानातून काढून टाकण्यात आलेला आहे. 7वा भाग भारतीय संविधानातून कोलॅप्स केलेला आहे, काढलेला आहे, लॅप्स केलेला आहे. भारतीय संविधानातला 8वा भाग केंद्रशासित प्रदेशांचा कारभार कसा चालवायचा याचा उल्लेख सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद आहेत. कलम क्रमांक 239 ते कलम क्रमांक 242 या 5 कलमांमध्ये पूर्ण केंद्रशासित प्रदेश कसे चालवायचे याचा उल्लेख आहे. केंद्रशासित प्रदेशमध्ये कोणते प्रदेश? छोटे छोटे प्रदेश असतात. दिल्ली आहे, लडाख आहे, जम्मू काश्मीर आहे, लक्षद्वीप आहे, त्यानंतर दादरा नगर हवेली, हे जे पॉंडिचेरी, हे जे प्रदेश आहेत केंद्रशासित प्रदेश, हरियाणा आहे, हे कसे चालवायचे यांचा कारभार या 7व्या 8व्या भागात दिलेला आहे की या केंद्रशासित प्रदेशांचा कारभार 239 ते 242 या कलमानुसार चालवायचा. भारतीय संविधानाचा भाग 8वा. भारतीय संविधानाचा भाग 9वा कलम 243 एकच कलम आहे. 9वा भाग काय सांगितलं याच्यामध्ये? तुमची पंचायत राज गावे आहे ना आपलं ग्रामपंचायत, ती पंचायत कशी चालवायची याचा कारभार दिलेला आहे. तुमची नगर परिषद कशी चालवायची हे त्यामध्ये उल्लेख आलेला आहे. तुम्ही सोसायट्यांमध्ये राहता, इथे त्या सोसायट्या कशा चालवायच्या याचा उल्लेख या 9व्या भागात दिलेला आहे. कलम 243. भारतीय संविधानाचा भाग 10वा कलम 244 काय सांगतायत? आदिवासींची जमिनीवर कुठल्याही प्रकारचं आक्रमण करता येणार नाही. काही जमीन आपल्याला राखीवच ठेवल्यात, त्या संविधानकर्त्यांनी ठेवलेल्या आहेत. आदिवासी जमीन असते, आपल्या समाजासाठी जमीन असते, या संविधानाने राखीव ठेवलेल्या आहेत. संविधानाच्या 10व्या भागामध्ये आरक्षित क्षेत्रे, अनुसूचित जाती जमातीसाठी त्या जागा आरक्षित केलेल्या आहेत. त्यावर कुठल्याही प्रकारचं कोणालाही त्या जमीन विकता येत नाही किंवा करता येत नाही. आरक्षित जमीन त्या संविधानाने केलेल्या आहेत, ना की घटक राज्यांनी, ना आपल्या राज्य सरकारांनी. याची आपण नोंद घ्या. संविधानकर्त्यांनी केलेलं आहे कलम 244 नुसार 10व्या भागातील. भारतीय संविधानाचा भाग 11वा अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. यामध्ये काय सांगितलं आहे? राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणजे संघ आणि घटक राज्य यांच्याशी संबंध कसे असावेत. बघा, संविधानकर्त्यांनी किती बारीक विचार केलेला आहे. उद्या न जाणो भविष्यात या केंद्रामध्ये आणि राज्य सरकारमध्ये तू मैमै झाली, अधिकारांवरून वाद निर्माण झाला, तर तो वाद भविष्यात निर्माण होऊ नये म्हणून त्यांचे संविधानिक अधिकार, त्यांचे वैधानिक अधिकार, त्यांचे सर्व जे काही अधिकार आणि कर्तव्य आहेत यांचं वाटप भारतीय संविधानाच्या भाग 11 मध्ये करण्यात आलेलं आहे. कलम 245 ते कलम 263 मध्ये, जेणेकरून आजवर कशी परिस्थिती झालेली नाही. हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. घटक राज्यांनी काय काम करायचं आहे आणि केंद्र सरकारांनी काय काम करायचं याचा बारीक सारीक उल्लेख त्या कलमांमध्ये केलेला आहे. कलम 264 ते कलम 263 भारतीय संविधानाचा भाग 11. घरी जाऊन तुम्हाला हे सगळी कलम वाचायची आहेत, सोप्या भाषेत आहेत. आता तुम्हाला कळेल जे जे काही अडचणी आहेत मनात, त्या ठिकाणी आपण अडचणीचं निराकरण करून घ्यायचं आहे. भारतीय संविधानाचा पुढचा भाग 12 कलम 265 ते कलम 300. बघा, भारतीय देशामध्ये जितका पैसा आहे, वित्त आहे, किती पैसा छापायचा, किती नोटा छापायच्या, किती सोनं आहे, याचं सगळं स्पष्टीकरण विवरण या भारतीय संविधानाच्या 12व्या भागात लिहिलं आहे. कलम 265 ते कलम 300 पर्यंत भारतीय देशातला पूर्ण पैसा कसा वापरायचा, किती नियोजन आहे. आणि तुम्हाला सांगण्यात आनंद वाटतो की हे संविधान निर्माण करण्यामध्ये एक अर्थशास्त्री होते आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांना सगळे संविधान समज म्हणतात, परंतु जगातले सगळ्यात मोठे अर्थतज्ञ भीमराव रामजी आंबेडकर होते आणि त्यांच्या मार्फत ही कलम सगळीच्या सगळी निश्चित झालेली आहेत.
याचा आपण लाभ घ्यायचा आहे की वित्त आणि मालमत्ता, भारत देशाची मालमत्ता आणि भारत देशातला पैसा किती आहे त्याचं नियोजन कसं होतं हे जर वाचायचं असेल तर भारतीय संविधानाचा भाग 12 कलम 265 ते 300 तुम्हाला वाचणेच आहे. तुमच्या ज्ञानात प्रचंड वाढ होणार आहे. याच्या पुढे भारतीय संविधानातील भाग 13, भारतीय संविधानाचा भाग 13 काय सांगतोय? कलम 301 ते कलम 307 काय सांगतंय की भारत देशातील व्यापार कसा असावा. व्यापार, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्सच्या स्टुडंटसाठी भारतीय देशामध्ये व्यापार कसा चालावा, परदेशांशी कसा असावा, भारतातलं कॉमर्स चेंबर कसं असावं, अशा रीतीने व्यापार उद्योग याबाबत सगळ्या गोष्टींचा सविस्तर ऊहापोह भारतीय संविधानाच्या भाग 13 मध्ये विस्ताराने करण्यात आलेला आहे. कलम 301 ते कलम 307 मध्ये तुम्हाला भारतातला व्यापार कसा चालतो हे बघायचं असेल तर तुम्हाला ह्या संविधानाचा 13वा भाग वाचणेच आहे. पुढचा भाग भारतीय संविधानाचा भाग 14 कलम 308 ते 323 बघा, अतिशय महत्त्वाचा भाग हा. सेवा, आपण म्हणतो ना हा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे, मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आहे, अमुक हा आहे, हे कोणी ठरवलं आहे? तर हे ठरवणारा हा भाग आहे भारतीय संविधानाचा भाग 14. केंद्र सरकारच्या सेवा कुठल्या, राज्य सरकारच्या सेवा कुठल्या, असं त्या ठिकाणी सविस्तरपणे बायफर्गेशन केलेलं आहे. केंद्राच्या सेवा कुठल्या आहेत? डिफेन्स, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, सगळ्या बँका, टेलिग्राम, इन्कम टॅक्स, हे सगळे केंद्राचे. कळायला, रेल्वे, ह्यामध्ये आपण बोलतो स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहे. सगळ्या खाणी, एअरपोर्ट, विमान, ह्या सगळ्या सेवा केंद्राच्या आहेत. आणि राज्याच्या सेवा म्हणजे कुठल्या? शिक्षण विभाग, कृषी विभाग, ह्या सगळ्या स्टेट, आरोग्य विभाग, ह्या सगळ्या स्टेट, मंत्रालय, विधान भवन, ह्या सगळ्या राज्य सेवा आहेत. या बाकायदा संविधानात लिखित आहेत. भाग 14 मध्ये सेवा आणि त्याचा आपण अभ्यास करणेच आहे. 308 ते 323 मध्ये या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आणि सगळ्यात नंतर एक दुरुस्ती करून या 14व्या भागात एक दुरुस्ती केली आणि अजून सेवा वाढवल्या. आणि त्या सगळ्या सेवा तुमच्या ओळखीच्या परिचयाच्या आहेत. आपण बोलतो मी ट्रिब्युनलमध्ये चाललो, मी शाळा न्यायालय, मी कामगार न्यायालय, मी औद्योगिक न्यायालय, मी कुटुंब न्यायालय, मी ग्राहक न्यायालय. ही जी न्यायालय आहेत, ट्रिब्युनल्स आहेत, छोटी छोटी न्यायाधिकरणं, ही या भारतीय संविधानाच्या 14व्या भागातून निर्माण झालेली आहे. त्यांचं काम कसं असावं, तिथे नेमणार कोण, त्यांचे अधिकार किती, त्यांची कर्तव्य किती, त्यांच्या जबाबदाऱ्या कुठल्या, या सगळ्या गोष्टींचा उहापोह भारतीय संविधानातल्या या भागामध्ये करण्यात आलेला आहे. 14वा भाग सेवा, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. 15 भारतीय संविधानाचा भाग 15 324 ते 329 कलम बघा. 324 ते 329 भारतीय देशाच्या निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने काम करावं. निवडणूक आयुक्त, राज्याचा निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक कशा घ्यायच्या, निवडणुकातले कर्मचारी कसे, आपल्याला ड्युट्या येतात स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रलवाल्यांना, त्या ड्युट्या कशा घ्यायच्या, या सगळ्या भागाचा कलम 324 ते 29 पर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यात आलेला आहे. भाग 15 मध्ये निवडणुका कशा घ्यायच्या, कुठल्याही प्रकारच्या निवडणुकाचं नियोजन हे भारतीय संविधानात सविस्तराने नमूद करण्यात आलेलं आहे. अशी एकही गोष्ट बघा, आता 15व्या भागापर्यंत आलो आपण, एकही क्षेत्र असं नाही की ते भारतीय संविधानाकर्त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. एकही क्षेत्र नाही. राज्य, केंद्र सरकार तुमचे राहत असलेल्या हाऊसिंग सोसायट्या सुद्धा सोडल्या नाहीत, आदिवासी क्षेत्रही सोडलं नाही, निवडणूक सोडली नाही, व्यापार नाही सोडला, अर्थ मंत्रालय नाही सोडलं. आणि आता भाग 16वा तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा भाग, या भाग 16व्यासाठी तरी आपल्याला काम करणं भाग आहे. हा 16वा भाग म्हणजे काय, दुसरं तिसरं काय नाही, कलम 330 ते 342. काय आहे कलम 330 ते 342? आरक्षण, विशेष तरतुदी. संविधानकर्त्याने या देशातील SC, ST आणि OBC समाजासाठी बघा, SC, ST, OBC समाजासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत. आणि त्या तरतुदी भारतीय संविधानात भाग 16 मध्ये कलम 330 ते कलम 342 मध्ये सविस्तरपणे दिलेल्या आहेत. भाग 16 हे आपण लक्षात घ्यायचं आहे. याचा कलम पुढचा भाग भारतीय संविधान भाग 17
भारताची राष्ट्रभाषा कुठली, भारताची राष्ट्रभाषा कुठली, भारताची संपर्क भाषा कुठली. बघा, एकही क्षेत्र नाही असं की त्या संविधानकर्त्यांनी सोडलं नाही. भारताच्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी त्या ठिकाणी आहे. 343 ते 351 या कलमांमध्ये, 342पर्यंत आरक्षण झालं. 343 ते 351 या कलमांमध्ये भारत देशाची भाषा कुठली असावी, राज्यभाषा कुठली असावी, संपर्काची भाषा कुठली असावी, हायकोर्टात कुठल्या भाषेत न्याय करायचा, हायकोर्टात कुठल्या भाषेत कायदा चालेल, सुप्रीम कोर्टात कुठल्या भाषेत चालेल, लोकन्यायालयात कुठे चालेल, सेशन कोर्टात कुठल्या भाषेत चालेल, या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या राज्यभाषा या सदरात केलेला आहे भाग 17 मध्ये. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला इंग्लिश आलीच पाहिजे, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हिंदी आलीच पाहिजे. तुम्हाला ज्ञात असलेल्या कोणत्याही भाषेत तुम्ही देशाशी संपर्क करू शकता, एवढं स्वातंत्र्य तुम्हाला आहे त्या कलमांमध्ये. 343 ते 351 मध्ये मला मराठीच येते, तुम्ही मराठीतून अर्ज द्या, तुम्हाला तुमच्या भाषेत समजावण्यात येईल, एवढं प्रावधान या भारतीय संविधानात आहे. का? ज्याप्रमाणे तथागतांचा बुद्धांच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस आहे, त्याचप्रमाणे भारतीय संविधानाच्या केंद्रस्थानी सुद्धा सामान्य माणूस आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. भारतीय संविधानाचा पुढचा भाग 318, 352 ते 360, 352 ते 360 यामध्ये सांगितलंय भारत देशावर जेव्हा संकट येईल, परिस्थिती येईल, युद्ध होईल, बंड होईल, नैसर्गिक आपत्ती होईल, त्यावेळेस कुठली गोष्ट करायची, तर आणीबाणीचं प्रावधान या ठिकाणी केलेलं आहे. भारतीय संविधानाच्या भाग 18 मध्ये संविधानामधून नमूद आहे कुठल्या पद्धतीत आणीबाणी घोषित करायची, कोणी घोषित करायची, कधी घोषित करायची, कोण घोषित करणार, या सगळ्या गोष्टी भारतीय संविधानाच्या भाग 18 मध्ये आहे. 352 ते 360 मध्ये इमर्जन्सी त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट कधी घोषित करायची, ह्या 360 भाग 18. भाग 19 मध्ये, भाग 19 मध्ये हे संकीर्ण आहेत, मिसॅलेनियस, ज्या काही गोष्टी राहिल्या असतील संविधानकर्त्यांकडून त्या भाग 19 मध्ये आहेत. हे आपण 361 ते 367 मध्ये राहिलेल्या गोष्टींचा अंतर्भाव आहे भारतीय संविधान भाग 19 मध्ये. घरी जाऊन बघायचंच आहे तुम्हाला. आता संविधान आता तुमच्या ओळखीचंच झालेलं आहे. आणि भारतीय संविधानाचा भाग 20वा, अतिशय महत्त्वाचा भाग, अतिशय महत्त्वाचा भाग 20वा, त्याच्यामध्ये एकच कलम आहे, 368 हेच कलम आहे, आणि ते आहे संविधानामध्ये संशोधन. संविधानाची दुरुस्ती नाही, संविधान दुरुस्त ते काय बिघडत नाही कधी, त्याला स्क्रूड्रायव्हर घेऊन त्याला दुरुस्त करायला. संविधानात संशोधन, अमेंडमेंट करायची आहे, वाढवायचं आहे त्याला. आपलं संविधान चुकलेलं नाही काय ते त्याला दुरुस्त करायचं आहे. हे संविधानकर्त्याचं महानपण आहे, त्यांची नम्रता आहे. एक संविधान सदस्यांचं जर शिक्षण सांगितलं तर दम लागेल. बाबासाहेबांचं शिक्षण तर तुम्हाला माहीतच आहे. एवढी उच्च शिक्षित मंडळींनी ते संविधान लिहिलंय, आणि तरीही प्रामाणिकपणे, तरीही विनयाने त्यांनी 368 कलम त्या ठिकाणी 20व्या भागात सहभाग केलं की आमच्याकडून काही ज्या गोष्टी राहिल्या असतील, काळ जसा पुढे जाईल, काल सुसंगत चालायचं आहे आपलं, जुनं ते सोनं असं म्हटलं तर आपली प्रगती कधीच होणार नाही. इतका निर्मळ आणि प्रामाणिक भाव त्या संविधानकर्त्यामध्ये होता, बाबासाहेबांमध्ये होता. बुद्धतत्व त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक कणात होती, आणि त्यामुळे त्यांनी 368 कलमाचं प्रावधान केलं, जेणेकरून भविष्यात कधी यामध्ये सुधारणा करायची असेल, संशोधन करायचं असेल तर त्याचे अधिकार त्यांनी भावी पिढीला देऊन टाकलेले आहेत. इतकं त्यांचं महान आहे. तो भारतीय संविधानाचा भाग 20वा, आणि त्यामध्ये एकच कलम आहे 368. हे आपण लक्षात घ्यायचं, जेणेकरून भारतीय संविधान हे काल सुसंगत आहेत. 130वी अमेंडमेंट काल टाकण्यात आली, 130 घटना दुरुस्त्या झाल्यात, घटनेमध्ये संशोधन झालेलं आहे. हे म्हणजे काय, भारतीय संविधान हे प्रभावी आहे, जिवंत आहे. याचं चिन्ह म्हणजे हे भारतीय संविधानात केलेली संशोधनाची प्रावधान आहे. यामध्ये त्यांचा पराभव नाही आहे. यामध्ये त्यांनी मानवाला विचार स्वातंत्र्य दिले, कृती स्वातंत्र्य दिलेलं आहे. बुद्ध तत्व आहेत ही. मी बोललो म्हणजे फायनल, शब्द प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य, व्यक्ती प्रामाण्य या भारतीय संविधानात नाही. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मी लिहिलंय ना फायनल, असं ग्रंथ प्रामाण्य भारतीय संविधान करते म्हणत नाहीत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. भाग 20वा, त्यामध्ये एकच कलम 368, आणि भारतीय संविधानाचा भाग 21वा. आता आपण संपायल्याकडे आलोय, संविधान संपलं आता. 321,
369 ते 391 यामध्ये भारतीय संविधानामध्ये नोकरी कशा करायच्या, लघुशीर्ष कसं यायचं, साहित्य कसं निर्माण करायचं, डेटा कसा ठेवायचा, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव भारतीय संविधानाच्या कलम 21मध्ये करण्यात आलेला, भाग 21मध्ये करण्यात आले आहेत. आणि कलम आहे 369 ते 391 डेटा सांभाळायचा. आणि सर्वात शेवटचा भाग लेखाशीर्ष, टायटल, डेटा कसा करायचा, भरत्या कशा करायच्या, राहिलेल्या भागांचं संवर्धन कसं करायचं. भारतीय संविधानाचा शेवटचा भाग, भाग 22, कलम 393 ते कलम 395. अशा पद्धतीने भारतीय संविधानकर्त्यांनी असं एकही क्षेत्र राहिलं नाही. तुम्हाला बघा, आता पाहिलं असेल, शेतीपासून असू द्या तर आरोग्यापासून, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, मोठमोठ्या योजनांपासून ते छोट्या योजनांपर्यंत असं एकही क्षेत्र भारतीय संविधानकर्त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. म्हणून भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. आणि ह्याच्या प्रत्येक कलमामध्ये बंधू भगिनींनो बुद्ध तत्व आहेत, लोकहित आहेत, लोकांवर अन्याय होऊ नये. बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, एवढ्या 395 मधलं असं कुठलं कलम आहे, पत्रकाराने विचारलं की त्याच्यात ते काढून घेतलं तर संपूर्ण संविधान शून्य होऊन जाईल. बघा, पत्रकार पण किती खोचक असतात बघा. संविधानकर्त्यालाच विचारलं असं कुठलं कलम आहे की त्यामधून त्या संविधानाचा आत्माच निघून जाईल, असं कुठलं 395 कलमामधून असं कुठलं कलम आहे. आणि बाबासाहेब सुद्धा त्याच तोडीचे. ते म्हणतात की 28 कलम ज्यांनी पूर्णपणे संविधानाच्या संरक्षणाची हमी दिलेली आहे, ते 28 कलम म्हणजे इथल्या कुठल्याही नागरिकाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला झाला तर तो थेट सुप्रीम कोर्ट नाहीतर हायकोर्ट 286 आणि 28 या 2 कलमाद्वारे, आपण साध्या अर्जाद्वारे, ज्याला जनहित याचिका म्हणतात, हा दुसरा तिसरा काही प्रकार नसून भारतीय संविधानातील कलम 28 आहे आणि तो मूलभूत अधिकारामध्ये आहे. इतकं स्वातंत्र्य सामान्यांना लोकहितासाठी दिलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आपण ऑफिसला जातो, एखादा भिकारी रस्त्यावर मेलेला असतो, आपण पाया पडतो त्याच्या, अरे मेला, जातो, त्याचं कोण असतं, कोण नातेवाईक असतो, ऑफिसवरून येतो ती बॉडी तिथे असते का, नाही. कोण करतं ते, भारतीय संविधान भाग 4 राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्व, जनतेच्या आरोग्याशी संपर्कित महानगरपालिका येणार, म्युन्सिपाल्टी येणार, नगर परिषदेचे लोक येणार, ती बॉडी घेऊन तिचा यथोचित सन्मान करणार. माणूस सजीव असू द्या नाहीतर निर्जीव असू द्या, भारतीय संविधान त्याच्या संरक्षणाची आणि त्याच्या सन्मानाची हमी देतं. आणि इतकं महान संविधान असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणात जनतेला, भारताला इशारे दिलेत की हे संविधान किती श्रेष्ठ असलं, परंतु हे जर राबवणारे लोक खराब असतील तर भारतीय संविधान खराब असेल, हे राबवणारे लोक चांगले असतील तर भारतीय संविधान हे चांगलं असेल. परंतु आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने आजच्या परिस्थितीला भारतीय संविधानाचा पावलोपावली पायमल्ली होत आहे. पावलोपावली भारतीय संविधानाचा अपमान होत आहे. प्रत्येक कलमाच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की EVM मशीनमध्ये हॅकिंग करून दुर्दैवाने सत्तेवर आलेल्या मंडळीने भारतीय संविधानाच्या प्रत्येक कलमाच्या चिंधड्या उडवायला सुरुवात केलेली आहे. मूलभूत अधिकारांची गळचेपी होत आहे. अस्पृश्य समाजावर 1950 पासून संविधान लागू झाल्यापासून दलितांच्या, अस्पृश्य समाजावर प्रचंड हल्ले झालेले आहेत. 1950 नंतर आपल्या ॲट्रॉसिटी आला, 39 वर्षानंतर 89 साली ॲट्रॉसिटी आला, परंतु तरीही अस्पृश्यांचे हल्ले कमी होत नाही. खैरलांजी आहे, सोनई आहे, जवखेडा आहे, पाथर्डी आहे, प्रयागराज, बिहार, मैनपुरी, हाथरस, उन्नाव या ठिकाणी मानवता अक्षरशः शर्मिंदा झालेली आहे. कुठे गेली मग भारतीय तत्त्वज्ञानाची समता आणि स्वातंत्र्याची तत्त्व? ह्या गोष्टी अस्पृश्य समाजावर आजही हल्ला होत आहेत. आजच्या राज्यकर्त्यांमध्ये सरंजामशाही वृत्ती, जातीयता, विद्वेष उफाळून आलेला आहे. हलके विचार जड झालेले आहेत. अस्पृश्य समाजाचा पूर्णपणे हेट केला जात आहे, त्यांचा द्वेष केला जात आहे. त्यांना पुन्हा ती सरंजामशाही वृत्ती पाहिजे. अस्पृश्य त्यांना त्यांच्या पायाजवळच पाहिजेत. आणि भारतीय संविधानाच्या आरक्षणातून आपण आज जी परिस्थिती झालेली आहे अस्पृश्यांची, मी कुठल्याही एका वर्गाचं नाव घेत नाही किंवा जातीचं घेत नाही. SC ST OBC हा जो राहील मागासलेला समाज आज पुढारलेला येत आहे आणि त्याचं दुःख इथल्या राज्यकर्त्यांना होत आहे. आणि त्यामुळे हे हल्ले सतत होत आहेत. हे झाले पारंपरिक. शैक्षणिकदृष्ट्या आपल्या विद्यार्थ्यांना इथून पुढे आता स्कॉलरशिप नाही राहणार.
फ्रीशिप राहणार नाही, PhDसाठी तुम्हाला आता मार्गदर्शक भेटणे नाही, तुम्हाला खाजगीकरणाला तोंड द्यायचं आहे, तुम्हाला कंत्राटीकरणाला तोंड द्यायचं आहे, नोकऱ्या संपल्या, भरती संपली, शासकीय नोकऱ्या विसरून जायचं आहे, सगळीकडे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण होणार, पदोन्नतीतलं आरक्षण काढून घेण्यात आलं आहे, GR काढून, कुठलीच गोष्ट अस्पृश्य, शिक्षण महाग करून ठेवलं जेणेकरून त्यांना अडाणी समाज घडवायचा आहे, 8वीपर्यंत त्यांना पास करायचं आहे, त्यांना शिपाई वर्ग तयार करायचं आहे, अशा रीतीने त्यांनी अस्पृश्यांचं पद्धतशीरपणे राज्य चालू आहे. हे तर उपराष्ट्रपदावरचा माणूस सरळ सरळ संविधान बदलायची भाषा करतोय, उपराष्ट्रपदावरचा माणूस संविधान बदलायची, संविधानाच्या चौकटीला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा जी चौकट आहे या चौकट बदलायची भाषा करतोय. प्रधानमंत्र्यातल्या अर्थ समितीतला देवेंद्र रॉय हा संविधान बदलायची भाषा करतोय. 15 ऑगस्ट 2022 रोजी बनारसमध्ये एक डुप्लिकेट संविधान निर्माण करण्यात आले. हिंदू राष्ट्र संविधान प्रारूप समिती 750 पानाचं संविधान निर्माण करण्यात आलेलं आहे. बनारस ही राजधानी असणार. अशा रीतीने भारतीय संविधानाची अंमलबजावणीवर हल्ले झालेले आहेत. आपल्याला आता एकच काम आहे की भारतीय संविधानाचं संरक्षण कसं होईल यासाठी आपण जागृत राहायचं आहे. तरच आपण भारतीय म्हणून घ्यायला, बौद्ध म्हणून घ्यायला आपण पात्र ठरू, याचं आपण कटाक्षाने नोंद घ्यायची आहे. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा आज नवी मुंबई शाखेने या ठिकाणी जो धम्म परिषद आयोजित केली आणि हा जो विषय या ठिकाणी मांडण्यात आला, भारतीय संविधान हे तुम्हाला मी सांगितलं, त्याची लोकहित सांगितलं आणि अंमलबजावणीमधल्या असलेल्या भयंकर त्रुटी दुरुस्त करायच्या असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या संविधान विरोधी राज्यकर्त्यांना मतदान न द्यायचा निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्या संविधानाचं संरक्षण करायचं आहे. एवढं पुन्हा एकदा मी तुम्हाला नवी मुंबई जिल्ह्यातील सर्व सन्माननीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, सैनिक, उपासक, पदाधिकारी या सर्वांना तुमच्या 28व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुमच्यामधले जे गुणसंपन्न विद्यार्थी आहेत त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि या संयोजन समितीमध्ये ज्यांनी अतिशय दिवसाचा रात्र करून मेहनत घेतली त्या सर्व सैनिक पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. या ठिकाणी आदरणीय अशोक केदारे गुरुजींनी भारतीय संविधान हे जगामध्ये श्रेष्ठ आहे, संविधानाचे भाग, त्यांचे कलम यावरती अगदी मुद्देसूद त्यांनी प्रकाश टाकला, सुटसुटीत प्रकाश टाकला आणि खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी आदरणीय अशोक केदारे गुरुजींनी आपल्याला या ठिकाणी केलं. चांगल्या प्रकारचं धम्मामृत दिलं. एकदा गुरुजीसाठी जोरदार टाळी होऊन जाऊ दे एकदा. धन्यवाद सर. सर बौद्ध धर्माचे गाडे अभ्यासक आहे. धन्यवाद सर, आपण अमूल्य वेळ दिला आणि चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल. आता आपण भोजनाकडे वळूया. तर एक या ठिकाणी महाराष्ट्राचे पदाधिकारी आले आहेत, 2 सत्कार आपण घेऊन भोजनाकडे वळूया. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन विभागाचे सचिव आदरणीय सुनील बनसोडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सन्माननीय नामदेव जगताप गुरुजींना विनंती करतो की आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करावं. आदरणीय शोभाताई कांबळे ताईसुद्धा या ठिकाणी आले आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी धम्मपीठावरती यायचं आहे. आदरणीय शोभाताई कांबळे. दोन नाव काय? हा, अरे बापरे, गवई. महाराष्ट्र राज्याचे संस्कार सचिव आदरणीय रवींद्र गवई साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. मी आदरणीय जगताप गुरुजींना विनंती करतो की आपण रवींद्र गवई साहेबांचं स्वागत करावं. महाराष्ट्र राज्याचे संस्कार सचिव आदरणीय रवींद्र गवई साहेबांचं स्वागत आदरणीय जगताप गुरुजी साहेबांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी करावं. महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय शोभाताई कांबळे यांना विनंती करतो की आपण धम्मपीठावरती यायचं आहे. राजश्रीताई पारदे ताईला विनंती करतो की आपण ताई आपल्या हस्ते ताईंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. राजश्रीताई पारदे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. या ठिकाणी केंद्राचे आणि महाराष्ट्राचे चांगल्या प्रकारचे टॉपचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं धम्मामृत देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारची ऊर्जा आपल्याला या ठिकाणी घेऊन जायची आहे आणि चांगल्या प्रकारचं धम्माचं प्रचार प्रसाराचं गतिमान काम आपल्या या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद सर. यानंतर शोभाताई कांबळे ताईंना मी विनंती करतो, ताई आपण धम्मपीठावरती या. आल्या, या ताई पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या, समोर. ताई स्वागत करा ताईंचं. समोर या अगोदर ताई. शोभाताई कांबळेंचं
नवी मुंबई जिल्हा महिला कमिटीचे जिल्हाध्यक्ष आहे शोभाताई कांबळे यांचं स्वागत राजश्रीताई पारदे ताईला मी विनंती करतो की ताई आपण आपल्या हस्ते ताईंचं स्वागत या ठिकाणी करावं. हां हां या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे संघटक तद्वतच सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष पूर्व आदरणीय रुपेश तामगावकर साहेबसुद्धा या ठिकाणी आले आहेत. मी साहेबांना विनंती करतो की आपण या धम्मपीठावरती यायचं आहे. रुपेश तामगावकर साहेब आले का सर? रुपेश तामगावकर साहेबांना विनंती करतो आपण धम्मपीठावरती यायचं आहे. कुठं गेले? हां आले आले म्हणता आले ना सर? हां बरं ठीक आहे. हां दोन आपण सन्मान घेऊन भोजनाकडे पण ओढूया. या ठिकाणी महिला जिल्हा कमिटीच्या सरचिटणीस आदरणीय ज्योतिताई जाधव ताईला मी विनंती करतो की ताई आपण 2 मिनिटांनी धम्मपीठावर यायचं आहे. ज्योतिताई जाधव ताई लवकर या. नवी मुंबई जिल्हा महिला कमिटीच्या सरचिटणीस ज्योतिताई जाधव. आणि आता आपण यानंतर मान्यवरांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी भोजनाकडे ओढूया.